सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये सुरुवातीला पहिली मोठी बातमी ती म्हणजे मुंबईच्या महापौरांसंदर्भातली। मुंबईच्या महापौर उपमहापौरांच्या निवडीची आज औपचारिक घोषणा होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापालिकेमध्ये या प्रक्रियेवेळी उपस्थित राहणार आहेत। मनपा गॅलरीमधून ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहणार आहेत, त्यामुळे या घडामोडीकडे आपलं आज लक्ष असणार आहे। दुसरी लक्षवेधी महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये आता दाखल झालेले आहेत। या दौऱ्यामध्ये त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे, त्यामुळे या दौऱ्यामध्ये नेमका काय निर्णय होतो आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्यात। राज्यातल्या आणि राष्ट्रवादीतल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी आहेत, या संदर्भात सुनेत्रा पवार काही चर्चा करणार का दिल्लीमध्ये हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि तिसरी मोठी बातमी आज लक्षवेधी ठरते ती म्हणजे बॉलिवूडमधून अभिनेता रणवीर सिंगला धमकीचा मेसेज आलाय आणि त्याच्याकडून कोट्यवधींची खंडणी मागितलेली आहे। धमकी देणारा हा बिश्नोई टोळीचा असल्याचा दावा करण्यात येतोय, त्यामुळे बॉलिवूडमध्ये आता खळबळ उडाली आहे। सध्या बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर आहेत सेलिब्रिटीज आणि त्यामधला आता पुढचा मेसेज हा रणवीर सिंगला आलेला आहे, त्यामुळे काय नेमके या घडामोडीचे पडसाद आहेत आपण जाणून घेणार आहोत या बातमीपत्रामध्ये।